अगदी संध्याकाळच्या टाइम अगदी मनापासून सांगतोय का पेसाच्या केसची माझा कुठलाही संबंध नाही। मी कधीही अशी कुठलीही याचिका टाकलेली मी या जिल्ह्यामधील शिक्षक सोडायला लावले होते ते शिक्षक रोखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली आणि माननीय न्यायाधीशांना समजावून सांगितलं का हा आदिवासी जिल्हा आहे, हा इथे शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा मच्छीमारांचा जिल्हा आहे, इथल्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं नाही आधीच हा जिल्हा पीडित आहे, इथे कुठलाही प्रकल्प आला तर आमच्या बांधवांना लुटलं जात आहे, अक्षरशः आया बहिणींचे आबरू काढून लुटलं जाते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज बघायला गेलं तर बुलेट ट्रेन, बडोदा एक्सप्रेसवे, अनेक प्रकल्प कवडास आणि सूर्या प्रकल्प तर या प्रकल्पामध्ये जे प्रकल्प पीडित लेंडी राहू दे खडखड राहू दे या अनेक प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांची शेतकरी बांधवांची लूट झालेली। अगदी सांगतोय बडोदा एक्सप्रेसवे आणि बुलेट ट्रेन मध्ये तर अनेक मोठमोठे पदाधिकारी सहभागी होते, अधिकारी सहभागी होते की ज्यांनी बँकेच्या अकाउंट मध्ये आदिवासी बांधवाच्या शेतकऱ्याच्या पैसे आल्यानंतर त्या खात्यामधूनच बँकेतूनच पैसे काढलेले करोडो रुपयाची लूट इथल्या शेतकऱ्यांची झालेली। याबाबत काय आमचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत का आमचं प्रशासन मुख गिळून गप्प बसलेलं आहे, त्यांनी आवाज उठवायला नको का जिथे आमच्या शेतकऱ्यांची लूट झालेली आहे।